पालघर जिल्ह्यातील आदिवासी प्रादेशिक विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्रावरून शासकीय भात चोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात राईस मिल मालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विक्रमगड तालुक्यातील सव्वादे येथील आदिवासी महामंडळाच्या भात खरेदी केंद्रावरून शासकीय भात चोरून तो थेट गुजरात राज्याच्या विक्रीसाठी नेत असल्याचा हा प्रकार आहे। 31 जानेवारी रोजी 2 आयसर टेम्पो भरून भात गुजरातच्या दिशेने जात असताना चारोटी टोलनाक्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवत हे टेम्पो अडवले आणि हा सगळा प्रकार उघडकीस आणला। तपासात असं झाले भरलेले टेम्पो प्रत्यक्षात वसई भिनार येथील सद्गुरू कृपा राईस मिल येथे जाणे अपेक्षित होते, मात्र राईस मिल मालक वसंत आनंद पाटील यांनी भात गुजरातकडे नेण्यासाठी चालकांकडे खोट्या झेरॉक्स कागदपत्रांची व्यवस्था केल्याचं समोर आलंय। यावरून शासकीय मालाची दिशाभूल करून बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट झालंय। या दरम्यान चारोटी घोल भात खरेदी केंद्रावर यापूर्वीही भात खरेदीतील अफरातफरीमुळे गोदामाला आग लावण्यात आल्याची घटना घडली होती। ही घटना 2 वर्षांपूर्वीची असून त्या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे। या घटनांवरून व्यापारी आणि महामंडळातील काही अधिकारी संगनमताने असे गैरप्रकार करत असल्याचा संशय अधिक बळावत आहे। या प्रकरणात 2 आयसर टेम्पोचे चालक अस्वद अजीजुर हमान सिद्दीकी आणि शहीद अजीजुर हमान सिद्दीकी तसेच राईस मिल मालक वसंत आनंद पाटील यांच्यावर शासकीय मालाचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान संहिता कलम 318(2), 336(3), 340(2) तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंगरे करत आहेत। पालघर जिल्ह्यातील आदिवासी हितासाठी असलेल्या योजनांमध्ये होत असलेल्या या गैरप्रकारांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। मी सुदाम लाडक्या कदम ग्रामपंचायत सदस्य कासा घोळ येथील रहिवासी आहे। आज ज्या गाड्या पकडलेल्या आहेत त्या पूर्ण भाताने भरलेल्या आहेत। ह्या गाड्या आम्हाला संशयास्पद आहे का ह्या गाड्या थांबवल्याचं कारण काय? ह्या गाड्या संशयास्पद इथं भाताने भरलेल्या गाड्या आहेत, पण इथं हा भात सबरी महामंडळाला न जाता हा परस्पर व्यापाऱ्यांना पकडून आणि हे महामंडळाचे अधिकारी ह्यांना पकडून हा परस्पर बाहेर विकला जातो। आम्हाला संशय आहे का अशाच प्रकारचं आमच्या इकडे गोडाऊन घोळलं आहे, हे जळायला होतं। आता असा संशय मनात येतो की अशाच प्रकारचं त्या गोडाऊनमधून चोरी झाली असेल आणि ते गोडाऊन जळालं असं आम्हाला शंका येते। म्हणून ह्या जे कोण अधिकारी असतील, जे व्यापारी वर्ग असेल, यांच्यावर कठोर म्हणजे कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी है। मैं रहने वाला मनोहर में बेलगांव रोड का लोकल है। तो मेरा गाड़ी ना MH48 CQ1506 ये मेरे गाड़ी का नंबर है। और जो माल भरा है उनका नाम वसंत पाटिल है। ये बिनार का राइस मिल है इनका, वहाँ की मतलब का माल है। आप कहाँ जा रहे हो? ये माल लेके कहाँ जा रहे हो? ये माल लेके हम गुजरात जा रहे थे। आपको किसने बोला ये गुजरात जाने के लिए? ये गुजरात जाने के लिए हमारे मतलब जो जिसने माल भरवाया था हमारे थ्रू एक एजेंट था, कॉल करके मतलब बता रहा था कि भाई यहाँ से यहाँ इतना माल है तो आप इतना भर लो। इसमें ये माल क्या है? ये माल तो अंडर रोड है। हाँ, गाड़ी दे मतलब 18-15 गाड़ी का मतलब टोटल वजन 18,500 आना चाहिए। हाँ, अपना माल आया है 12 टन नहीं 11 टन 960 किलो। लेकिन माल क्या है आपको मालूम? धान मतलब राइस है। हाँ, राइस। वो जो बीच में जो एजेंट था उसका नाम क्या है? नहीं ना, कॉल का नंबर है। नमस्कार, मी सुरेश पाडवी, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य भाजपा। मी आज एक मोठा खुलासा करत आहे की आमच्या ज्या रेशनिंगला जो तांदूळ जातो तो आमच्या पालघर जिल्ह्यातून खरेदी करतात आणि तो जो भात आहे तो जो भात आमच्या रेशनिंगला न देता तो परस्पर गुजरातला नेऊन आणि विकला जातो। आणि तेच आज आम्ही हे टेम्पो जे पकडलेले आहेत ह्याच्यातून मी सांगू शकतो हे बघा, हे गुजरातला नेतात आणि मध्ये असंच आमच्या घोल इथे असं गोडाऊनला आग लागली होती आणि ते दाखवलं होतं, दुसरं दाखवलं होतं।
का आग लागली आणि माल पेटला गेला, पण पेटला न जाता तो माल अशा प्रकारे गुजरातला नेतात आणि थोडासा माल ठेवून आणि तो आपल्या ह्याची सरकारची दिशाभूल करून आणि माल परस्पर गुजरातला विकला जातो. द पोलीस न्यूज, माधव तल्ला, पालघर.